पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. ख्रिस्तामध्ये उपस्थित प्रिय बंधू आणि भगिनीनो, आज आपण पाहणार आहोत अब्राहमाने परमेश्वरावर विश्वास ठेवला. अब्राहमाने परमेश्वरावर पूर्णपणे विश्वास ठेवला. आणि जेव्हा परमेश्वराने अब्राहमाचा विश्वास बघितला तेव्हा परमेश्वराला सुद्धा कळू आला का हा मला भिवून चालणारा, माझ्यावर विश्वास ठेवणारा व्यक्ती आहे. तर कशा प्रकारे परमेश्वराला परमेश्वर आणि अब्राहम याचं म्हणजे मन म्हणजे एक दुसऱ्यावर म्हणजे खात्री झाली. आपण पाहतो जेव्हा अब्राहमाला मुलगा नव्हता, त्याला संतती नव्हती, तेव्हा तो नाराज जरूर होता. त्याच्या मनामध्ये दुःख होतं, त्याला संतान नसण्याचं दुःख त्याला होतं. परंतु तो कधीही परमेश्वराच्या वचनाच्या दूर गेला नाही. कधीच परमेश्वराला त्यांनी नकार दिला नाही किंवा परमेश्वरावर रागावला नाही किंवा दुःख व्यक्त केलं नाही. परंतु त्याने विश्वास ठेवला की परमेश्वर आहे, परमेश्वर माझ्या सोबत आहे, तर मला चिंता करायची गरज नाही. परमेश्वराने अब्राहमाला म्हटलं की तू ही जागा सोड, हे देश सोड आणि चल, मी सांगतो तिथं तू जा. ताबडतोब त्याच वेळेस अब्राहम काही न पाहता, त्याचं सुख न पाहता, त्याची धनसंपत्ती न पाहता, त्याची फायदा न पाहता ती जागा सोडून तो देवाने सांगितल्याप्रमाणे त्याच्यानुसार तो गेला. कारण अब्राहमाला विश्वास होता. आणि नंतर देवाने अब्राहमाला दर्शन देऊन सांगितलं का मी तुझी संतती आकाशातील ताऱ्यापेक्षा जास्त करील आणि समुद्रातील रेतीपेक्षा जास्त तुझी संतती करील. लोक ज्याप्रमाणे आकाशातले तारे गिनू शकत नाही, मापू शकत नाही, त्याचप्रमाणे ह्या जगातली लोकसंख्या तुझ्या संततीपासून होईल आणि ते लोक मापू शकत नाही. अशा प्रकारे अब्राहमाला देवाने आश्वासन दिले. परंतु प्रिय बंधू आणि भगिनींनो, देवाने अब्राहमाला आश्वासन दिलं खरं, परंतु देवाची वेळ आली नव्हती. देवाची वेळ आली नव्हती म्हणून अब्राहमाला वचन दिल्यावरही परत 40 वर्ष अब्राहमाला वाट पाहावं लागलं. 40 वर्ष तो वाट पाहत होता, ह्या आशेने होता की देव मला संतती देईल, देव मला संतती देईल. 40 वर्ष जाताना त्याच्या जीवनामध्ये कितीतरी दुःख आले असेल, संकट आले असेल. सारानं असं म्हटलं असेल, सारा त्याची पत्नी म्हटलं असेल की आता कुठं आम्हाला संतान होणार आहे का? आता खरोखरच देव आम्हाला संतान देणार आहे का? खरोखरच देव आमचे स्वप्न पूर्ण करणार आहे का? अशा प्रकारे कितीदा तरी त्यांच्या मनामध्ये असा विचार आला असेल. परंतु अब्राहम एक दगडासारखा, गोट्यासारखा, खडकासारखा बनून राहिला आणि त्याने विश्वास ठेवला की देव मला संतान देणार. आणि एवढ्या वर्षानंतर जेव्हा अब्राहमाला संतान मिळाली, किती आनंद झाला, किती खुशी झाली, किती खुशी झाली त्याची. सारा खुशीत होती, अब्राहम खुशीमध्ये होता. आणि हे खुशीतले जे जे क्षण होते ते सर्वांच्या समोर उमटून दिसले. आणि ह्या खुशीमध्ये, आनंदामध्येच एकदा परमेश्वर अब्राहमाची परीक्षा पाहतो. परमेश्वर अब्राहमाची परीक्षा पाहताना त्याला मिळालेला इसाहाक, त्याचा पुत्र, त्याला एकदम अतिप्रिय असलेला पुत्र, एक दिवस परमेश्वर म्हणतो, अब्राहमा तुझ्या पुत्राची बली मला अर्पण कर, बली अर्पण कर. तेव्हा एक मोठं दुःख त्याच्या समोर होतं. त्याला दुःख जरी झालं, त्याला वाईटही वाटलं असेल, परंतु त्याने आपला विश्वास सोडला नाही. त्याने म्हटलं मला संतती देणारा देव आहे आणि तो पुन्हा मला संतती देऊ शकतो, असा त्याचा विश्वास होता. त्याचा पुत्र जरी गेला तरी परमेश्वर त्याच्या सोबत आहे, ह्या विश्वासावर त्यांनी आपल्या
पुत्राची बली चढवण्यासाठी तो तयार झाला. एका मोठ्या पहाटेस परमेश्वराने सांगितल्याप्रमाणे तो तयार झाला. गाढवावर सर्व वस्तू घेतले, खोगीर टाकला, लाकडं टाकले आणि सर्व वस्तू जे काही आवश्यक होते ते टाकले आणि तो सिनाय पर्वताकडे चालला. जाता 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 त्यांची तयारी झाली, जवळ गेले आणि तेव्हा हा मुलगा म्हणतो, बाळ म्हणतो, बाबा आमच्याजवळ सर्व काही आहे, लाकड आहे, सुरा आहे, अग्नी आहे, सर्व आहे, परंतु मेंढरू कुठं आहे, कोकरू कुठं आहे? अब्राहमाने काय उत्तर दिलं पहा. हे अब्राहमाचा हे उत्तर त्याच्या विश्वासातून आला आणि तो काय म्हणत आहे, देव त्याची सोय करील, देव त्याची सोय करील. अब्राहमाला माहित नव्हतं का मी जेव्हा सुरा उचलणार त्यावेळी तो परमेश्वर हाक मारील, ते माहित नव्हतं. परंतु त्याला नक्की माहित होतं की देव त्याची सोय करील, त्याची सोय देव करणार आणि त्याची वेळ यायची होती, देवाच्या त्या शब्दाची वेळ यायची होती. म्हणून शेवटपर्यंत त्यांनी विश्वास ठेवला आणि त्याच्या मनातून त्यांनी अर्पण करण्यासाठी तयार झाला. कारण त्याला माहित होतं की माझा मुलगा जर गेलाय तरी देवाला काहीच अशक्य नाही, देवाला सर्व काही शक्य आहे, देव काही करू शकतो. देव जेव्हा मला म्हातारपणी मुलगा देऊ शकतो तर मग देव माझ्यासाठी काय करणार नाही. आणि म्हणून ते देवासाठी, देवाच्या विश्वासासाठी तो समोर गेला, बली रचली, वेदी तयार केली, त्याच्यावर मुळा ठेवलं आणि त्याला वधण्यासाठी त्याने सुरा उचलला आणि सुरा उचलून असं मारणार तेव्हाच देवदूत त्याला हाक मारून म्हणतो, अब्राहमा अब्राहमा, मुलावर सुरा चालवू नकोस, कारण तू मला भिवून चालणारा आहेस म्हणून मला समजलेलं आहे आणि मी तुझ्यासाठी व्यवस्था केलेला आहे. मुलाला सोड आणि बाजूला मेंढरू आहे त्याला आणून अर्पण कर. प्रियजनो, विश्वास हा फार मोठा आहे. अब्राहमाने विश्वास केला आणि त्या विश्वासाचं त्याला फळ मिळालं, विश्वासाचा त्याला अनुभव आला. देवाने त्याची परीक्षा पाहिली, परंतु देवाने स्वतः म्हटलं का तू देवाला भिवून चालणारा व्यक्ती आहेस. त्या देवाच्या भीतीपुढं तुला तुझं संतान सुद्धा तुला प्रिय नाही आणि म्हणून तू देवावर प्रेम करतोस हे कळलेलं आहे. प्रियजनो, आम्हा सर्वांना हा संदेश आहे की आमच्या जीवनामध्ये कितीही संकट आलं तरी, किती मोठी आमची नुकसान होत असली तरी, किती मोठं आमच्या कुटुंबामध्ये दुःख आलं तरी, आम्हाला काही अर्पण करावं लागलं तरी, आम्ही ह्या सर्व गोष्टी आम्हाला देवाकडून मिळालेल्या आहे आणि देवच आम्हाला देणार आहे आणि देवच आम्हाला सांभाळणार आहे. म्हणून आपण विश्वास ठेवूया. देवावर विश्वास ठेवण्याची कधीही फजिती होणार नाही, कधीच आम्हाला नाराज व्हावं लागणार नाही, कधीच आम्हाला दुःख येणार नाही, कधीच आम्हाला संकट येणार नाही. विश्वास ठेवूया, विश्वासाने समोर जाऊया, दुसऱ्यांसाठी उदाहरण बनूया, देवाशी जोडून राहूया. देवाची कृपा आपण विश्वासाद्वारे आपण प्राप्त करूया.